नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। तर बघा, जी काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी केवायसी करण्याची प्रक्रिया होती ती सध्या चालू आहे आणि त्याच्यामुळे महिलांमध्ये एक प्रकारची एक आशा आहे की आपली केवायसी कधी पूर्ण होईल। परंतु बघा, केवायसी करताना महिलांना खूप अडचणी येत आहेत। दिवसा जर पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी येत असतात। त्याच्यासाठी महिलांना रात्रभर त्यासाठी आपल्या मोबाईलवरून प्रयत्न करावे लागत असतात। काही महिलांना जमत नसेल तर त्याच्यासाठी सीएचसी सेंटर असेल किंवा आपले सरकार सेवा सुविधा केंद्र असेल, या ठिकाणी रात्री अपरात्री त्यासाठी जागरण करावे लागत आहे। परंतु तरी सुद्धा यासाठी बऱ्याच अडचणी येत आहेत आणि यामुळे महिलांमध्ये थोड्या प्रमाणामध्ये नाराज आहे। तर हेच शासनाच्या लक्षात यायला लागलेलं आहे, कारण आता जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि त्याचा फटका या नाराजीचा शासनाला, म्हणजे जे काही शासन आहे, प्रशासन आहे, जे काही सरकार ज्यांचं आहे त्यांना म्हणजे समजून आलेलं आहे की आपल्याला लाडक्या बहिणी जर नाराज झाल्या तर त्याचा फटका येत्या निवडणुकीमुळे आपल्याला होऊ शकतो। आणि त्या संदर्भातच आता त्यांनी लाडकी बहीण योजनेची जे काही केवायसी करण्याला स्थगिती दिली असं म्हणता येणार नाही, परंतु त्यासाठी जी शेवटची तारीख होती ती 20 नोव्हेंबर होती। परंतु ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती होती, आपत्कालीन परिस्थिती होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता, तर अशा भागामध्ये 15 दिवसांची केवायसीची प्रक्रिया वाढवून देऊ असं शासनाने सांगितलेलं होतं। परंतु बघा, आता शासनाने अधिकृत शेवटची तारीख अशी जाहीर केलेलं नाही, कारण आता ही प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे। कारण याच्यामुळे बघा, जे काय आता येणाऱ्या निवडणुका आहेत, येत्या पुढील 2 महिन्यामध्ये निवडणुका पूर्ण डिक्लेअर होतील आणि या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या महिलांच्या नाराजीचा फटका बसू शकतो आणि यामुळे लाडके बहीण जी योजनेची केवायसी आहे त्याची शेवटची तारीख अजूनही शासनाने सांगितलेली नाही। याचा अर्थ असा की आता बघा, ही प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे। निवडणुकीच्या काळातही ही प्रक्रिया चालू राहणार आहे की शेवटची हीच तारीख असेल असं शासनाने अजूनही सांगितलेलं नाही। आता परत अजून महिलांना प्रतीक्षा होती की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार। तर बघा, ऑक्टोबर महिन्याच्या हप्ता वितरणासाठी शासनाने अजूनही निधीची तरतूद केलेली नाही। ज्या वेळेस निधीची तरतूद केली जाईल त्यानंतर 2 ते 4 दिवसामध्ये तो जो काही हप्ता असेल तो पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरती पडत असतो। परंतु बघा, येथे आता साधारणतः आपण जर अंदाज वर्तवला तर 25-26 ऑक्टोबरच्या दरम्यान निधीची तरतूद केली जाईल आणि म्हणजे हा ऑक्टोबर महिना संपायच्या अगोदरच ऑक्टोबर महिन्याचा निधी वितरित केला जाणार आहे। त्याच्यामुळे साधारणतः पुढच्या आठवड्यापासून हप्ता वितरणाची प्रक्रिया ऑक्टोबरची चालू होऊ शकते। धन्यवाद।